नमस्कार मित्रांनो. सकाळी सकाळी सोनं 10,000 रुपयांनी वाढलं. युद्धजन्य भडकताच सोनं चांदीही पेटलं. तर पहा आजचे दर काय आहेत. तर मित्रांनो, 2 मार्च 2026च्या सकाळीच सराफा बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात जोरदार वाढ निर्माण झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही मौल्यवान धातूंना गुंतवणूकदारांनी मोठी पसंती दिल्याने बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर बाजारात अस्थिरता वाढली आहे. अशा वेळी गुंतवणूकदार पारंपरिक आणि सुरक्षित मालमत्तेकडे वळतात. सोनं हे नेहमीच सेफ हेवन म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात तब्बल हजारो रुपयांची वाढ झाली. काही बाजारात ही वाढ 10,000 रुपयांच्या घरात गेल्याचे दिसून आलं. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या ग्राहकांपेक्षा गुंतवणूकदार अधिक सक्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यासोबतच चांदीही मागे गेलेले नाही. औद्योगिक वापर आणि गुंतवणूक या दोन्ही कारणांमुळे चांदीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारांचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होताना दिसत आहे. सराफा तज्ज्ञांच्या मते सध्या बाजारात अनिश्चितपणे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीत भीती आणि जागतिक स्तरावरील तणावांमुळे गुंतवणूकदार जोखीम टाळण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे शेअर आणि इतर जोखमीच्या मालमत्तेतून पैसा बाहेर पडू शकतो, तर सोनं चांदीचा गुंतवला जातो. एकूणच पाहता 2 मार्च 2026 हा दिवस सराफा बाजारासाठी ऐतिहासिक ठरू शकतो. युद्धाच्या भीतीने निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोने चांदी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करताना दिसत आहे. आगामी काही दिवसात परिस्थिती कशी बदलते यावर दरांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे खरेदी किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी बाजाराचा कल आणि तज्ज्ञांचे मत जाणून घेणे गरजेचे ठरेल. तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.